अरे बापरे, दिवाळीची चकली. आवाज ऐकू शकताय. स्वागत करतेला दिसायला बघितलेलं का? आम्ही त्या दिवशी त्यांनी हे बघितलेलं पहिलं धरलेला पण घेतलं बघा आम्ही सगळं येतोय मोबाईलला. तुला बघितलं की तुमचं हा काय आता आम्हाला कसं यायला लागलं. आता बोलतेल येणार की आता माझं स्वागत सगळे येणार. किती असा होता मीच ना आलो मॅडम त्या दिवशी आपण धरलेलं त्यातलंच आहे. त्यातलंच आहे. अरे बापरे, काय नरमध्ये कसं कळतं रे? ते नाही त्याच्यासाठी त्यांना त्रास करायला लागतो. त्यांच्या सेक्स ऑर्गनमध्ये चेक करायला लागते. ते आपण करत बसत नाही. चढलाय वाटतं भरपूरसा. चिडलाय म्हणजे मी मगापासून त्याला खाली वर केलाय 2 वेळा, आता तिसऱ्यांदा खाली आणलाय तेच वरनं जाऊन. त्यामुळे ते तसं झालंय. चकली केल्या त्याने चकली. तर त्यांनी लक्ष ठेवून आहेत सापावरती. सापाला कुठे जाऊ दिलेलं नाही त्यांनी, त्यामुळे साप आता जरा ॲग्रेसिव्ह झालाय. तर बघूया आपल्याला आता कसं रेस्क्यू करता येईल या सापाला. दिवाळीची चकली. मी त्याला खाली वर गेला, तिकडे गेला की हे वेगळा पडले तेच जाणार. होय हे बघा ह्याच जाणार. आणि कसं तुम्ही काम पण करत असता माहिती ना सारखं. तुमची येतच आली मी 10 वेळा खाली वर असतो. तर इथं ट्रॅप सेट करायला अशी भिंत वगैरे काय नाही आहे. आपण इथेच सेट करतोय ट्रॅप. आवाज ऐकू शकताय. चिडल्यावरती ते सांगते मायापासून धोका आहे, मायापासून लांब राहावं. अजून याच्यापेक्षा जोरात आवाज काढते ते. आता तेवढंच काढायला लागले. तर आपण पालिंगा या एरियामध्ये आहे. इथं फुलांची नर्सरी आहे आणि या ठिकाणी पलीकडेच साप येऊन बसला आहे. तर इथं त्यांची ये जा सारखं चालू असते. फुलं वगैरे नेत असतात त्यांनी आणि त्यांना इथं साप दिसून आला आहे. त्यांनी त्याच्यावरती लक्ष ठेवून थांबले होते. या ठिकाणी घोणसजातीचा विषारी साप आहे, त्यामुळे आपल्याला इथून त्याला रेस्क्यू करावं लागते. तर आपण इथे ट्रॅप सेट केला बघू शकताय आणि सापाला आपण लगेच रेस्क्यू करून लगेच वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. तर हा घोणसजातीचा विषारी साप आहे. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस, फुरसे यापैकी हा घोणसजातीचा विषारी साप आहे. इंग्लिशमध्ये याला रसल स्वायपर म्हणतात. भारतात सगळ्यात जास्त बाईट या सापाचे होतात आणि बरेचसे लोक मृत्युमुखी पडतात त्यामुळं सापांची योग्य माहिती असल्याशिवाय साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. हे तुमच्या जीवावर बेतू शकते. तुमच्या घराजवळ साप आल्यास जवळील सर्प मित्राला किंवा वन विभागच्या 1926 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा. तर चला तर आपण जास्त वेळ न घालवता लगेचच या सापाला रेस्क्यू करूया. ते आता पळत नाही ते आता हे थांबले बघ तिकडं आपणाला तुम्ही जसं त्याला बघत थांबते तसं ते तुम्हाला बघत थांबते म्हणून ते बघत उभा राहिले. तर ट्रॅप आपण सेट केला आहे. जाईल ट्रॅपमध्ये. बघू शकता एकदम खतरनाक असा रेस्क्यू होता. घोणसजातीचा विषारी साप होता. त्याला आपण एकदम सेफली आणि सहजरित्या रेस्क्यू केलं आहे. तर याला आपण सेफली रेस्क्यू केलं आहे. चला तर याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. तर आता बालिंगा इथून रेस्क्यू केलेल्या घोणस सापाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करतो. माझ्यासोबत वन विभाग रेस्क्यू टीमचे ओंकार तटकर सर आहेत, त्यांच्याकडे आपण याला सुपूर्द करतो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.